इचलकरंजी शहराच्या विकासासाठी आमदार राहुल आवाडे यांनी तब्बल 167 कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा करत त्यांचा सत्काराचा ठराव नगरसेवक रवी राजपुते यांनी महापालिका सभागृहात मांडला। मात्र या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडीजंगी झाली। राजपुते यांनी मांडलेल्या ठरावात शहरातील विविध पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा व इतर कामांसाठी आमदार आवाडे यांनी मोठा निधी आणला असून या कामांमध्ये खासदारांचाही सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले। या विकास कामांच्या जोरावरच झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगलाच फायदा झाला आणि पालिका सभागृहात 43 नगरसेवक निवडून आले असा दावा त्यांनी केला। यामुळे आमदारांचा जाहीर सत्कार करावा अशी मागणी सभागृहात त्यांनी केली। 4-5 वर्ष जो प्रशासकीय काळ होता त्या काळामध्ये आम्ही काम करताना असताना आम्हाला ज्या काळामध्ये त्या ठिकाणी या काळामध्ये आम्हाला काम करत असताना ज्या पद्धतीनं नगरपालिकेचं काम संपल्यानंतर प्रशासकीय काळ आला, पहिल्यांदा देशमुख साहेब आले, दिवटे साहेब आले, त्यानंतर मॅडम आल्या, परंतु हे आम्ही त्या लोकांच्या पर्यंत पोहोचू शकत प्रशासकीय काळ, परंतु आम्ही आमदारांच्या पर्यंत आणि खासदारांच्या पर्यंत आम्हाला जाता येतो आणि वेळोवेळी आम्ही त्यांना ही जी कामं सुचवलो, ही काही कामं आम्ही त्यांना सांगत होतो, त्या कामाच्या अनुसरूनच ही निवडणूक परवाची झाली। त्यामध्ये आज बघायला गेलं तर जवळजवळ 1067 कोटीचा निधी आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी आम्ही पाठपुरावा करून आणल्यामुळे या ठिकाणी आम्हाला परवाची जी लोकांनी निवडणूक झाली, लोकांच्या अदालतीमध्ये आम्हाला जवळजवळ 65 मधले भाजपचे जवळजवळ 43 आणि महायुतीच्या घटकातले 4 असे 47 नगरसेवक आम्हाला लोकांनी निवडून दिले। मात्र शिवशाही आघाडीचे गट नेते उदयसिंग पाटील, नगरसेवक मदन कारंडे व संजय तेलनाडे यांनी या ठरावाला तीव्र आक्षेप घेतला। स्वतःच्या हितासाठी केलेल्या कामांचे श्रेय आम्हाला सांगण्याची गरज नाही। तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडून आला असाल, पण आम्ही आमच्या कामांवर निवडून आलो आहोत असा पलटवार त्यांनी केला। एखाद्या आमदाराचा अभिनंदन ठराव करण्याऐवजी शहराच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचा गौरव करावा अशी मागणी करत त्यांनी सभागृहात जोरदार भूमिका मांडली। या वादात वातावरण तापले असताना महापौर उदय धातुंडे यांनी विरोधी पक्षाची भूमिका ऐकून घेतली। त्यावर राजपुते यांनी तुम्ही विरोधकांना घाबरता का असा सवाल करत सभागृहात खळबळ उडवली। तुम्ही बिनविरोध महापौर झालात म्हणून त्यांच्या बाजूने उभे राहू नका असा सवालही त्यांनी दिला। दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील या अभिनंदन ठरावावरून चांगलीच खडाजंगी झाली। सदस्यांनी मोठ्या आवाजात आपली भूमिका मांडत आक्रोश व्यक्त केला। काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। शेवटी या ठरावाबाबत निर्णय पुढे ढकलण्याची चर्चा रंगली। मात्र या घटनेमुळे शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून 167 कोटींच्या विकास कामांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत।